नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जनपारमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला 1 दिवसाच्या स्टेसाठी. तर कुठे चाललं आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि बघत राहा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी, पिंपरी चिंचवड या शहरापासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती असणारं मुळशी गावातील केरबाची वाडी इथे आम्ही चाललेलो आहे. इथे रिसॉर्ट आहे आणि तिथे आम्ही 1 दिवसाच्या स्टेसाठी मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत तिथे चालले आहे. आणि हे जे बाहेर ते दिसते तुम्हाला, हे तिकडचंच छान शेत आहे आणि आजूबाजूचा एरिया आहे तो मी यामध्ये कॅप्चर केला आहे. तर कसा वाटतं तुम्हाला हा ब्लॉग? पुढे पण खूप छान आहे बघायला, तर बघत राहा शेवटपर्यंत. आणि इथे आम्ही पोचलेलो आहे केरबाच्या वाडीला. मी खूप फास्ट फॉरवर्डमध्ये घेत आहे कारण की खूप मोठे व्हिडिओ होत्या. मी त्याची शॉर्ट क्लिप टाकून तयार केली आहे ही व्हिडिओ, तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. तर आमचा इथे 1.5 तासाचा प्रवास करून झालेला आहे आणि आम्ही फायनली पोचलो आहे केरबाच्या वाडीला. आणि ही आहे केरबाची वाडी फायनली. तर कसं वाटतं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुढे तुम्हाला खूप काय बघायला भेटणार आहे. आतमधले सगळं मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. आणि हा आहे मेन एंट्रन्स. आणि पुढे सुद्धा खूप छान आहे बघायला. पूर्ण ब्लॉग जर तुम्ही बघितला तर तुम्हालाही असं वाटेल की आपण देखील एकदा केरबाच्या वाडीला नक्की जायला पाहिजे. तर बघत राहा ब्लॉग हा शेवटपर्यंत. थँक्यू. आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघायला भेटले विला, जे की फॅमिलीसाठी आणि कपलसाठी बांधून ठेवलेले आहेत, जिथे आपण वेकेशनसाठी येऊन मस्तपैकी छान एन्जॉय करू शकतो. तुम्ही 2 दिवस या 3 दिवस या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. इथे जेवण पण खूप छान आहे त्यांचं. पुढे तुम्हाला बघायला भेटेलच की आम्ही काय ऑर्डर केलं होतं आणि आम्ही कसं एन्जॉय केला. इथे 1 दिवसाची ट्रिप झाली पण खूप छान मजा आली आम्हाला सगळ्यांना. आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. तर ॲज युजल मी पोचल्यानंतर पहिल्यांदा मोबाईलमध्ये सगळं कॅप्चर केलं, कारण की तुम्हालासुद्धा कळलं पाहिजे की केरबाच्या वाडीमध्ये नक्की काय आहे. आणि हे आहे आमच्या विलाचं गार्डन, जिथे मी आता एंट्री करते. आणि हा आहे समोरचा आमचा विला. आणि विलाची सुद्धा मी पुढे टूर दिली आहे, तीसुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि आता मी चालले आहे विलाकडे. आणि जर तुम्हाला इथे राहण्याची प्राईज, 1 दिवसाच्या स्टेची काय प्राईज आहे, जेवणाची काय प्राईज आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. कारण की व्हिडिओच्या लास्टला मी सांगितलं आहे की इथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे आणि तसेच त्याची प्राईस काय आहे ते तुम्हाला कळेल लास्टला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा. थँक्यू. चला तर मग बाहेरचे दृश्य कॅप्चर करून झालेलं आहे आणि आता बघूया आतमधील दृश्य. हा आहे एंट्रन्स आणि एंट्री केल्यानंतर हा आहे हॉल. फॅमिलीसाठी होता त्याच्यामुळे आमच्यासाठी इनफ होता हा. आणि त्याला जोडून होत्या 2 बेडरूम, ज्याला आपण मास्टर बेडरूमसुद्धा म्हणू शकतो. तर ही आहे फर्स्ट बेडरूम, जिथे आम्ही एंट्री केली. खूप छान वाटली आम्हाला ही सुद्धा रूम. आणि त्यालाच अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा होतं आणि रूमसुद्धा खूप छान सजवली होती. त्याचबरोबर ही आहे सेकंड बेडरूम. तीसुद्धा खूप छान होती आणि तीसुद्धा छान सजवली होती. तिलासुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम होतं. आणि इथे सगळेजण एन्जॉय करताना दिसत असतील तुम्हाला, कारण की खूप दिवसांनी माझी फॅमिली अशी एकत्र आली होती. सहसा असं कोणी भेटत नाही. जेव्हा कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन होतो तेव्हाच सगळेजण एकत्र येतात. आणि तेव्हा खूप छान वाटतं की चला सगळेजण एकत्र आहेत, आता मस्त एन्जॉय करूया. तसंच आम्ही इथे सगळ्यांनी एन्जॉय केलं. मी माझ्या ब्लॉगमध्ये आजूबाजूच्या गोष्टी किंवा कुठे गेले आहे तिथले सर्व माहिती आणि पूर्ण व्ह्यू कॅप्चर करत असते मोबाईलमध्ये, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की मी जिथे गेले तिथे तुम्हाला जर जायचं असेल तर तिथली प्राईस किंवा तिथल्या सोयी कशा आहेत, राहण्यासाठी काय आहे, हे सगळं कळण्यासाठी मी हे पूर्ण कॅप्चर करते मोबाईलमध्ये. जेणेकरून जर तुम्हाला इथे यायचा प्लॅन झाला तुम्ही बिंदास येऊ शकता. आणि प्राईससुद्धा तुम्हाला आधीच कळलेली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. आणि रूम्स कशा आहेत,
कशा नाही हे सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन न घेता इथे येऊ शकता जर यायचा प्लॅन झाला. माझा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, चुकून आला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की चला आपण सुद्धा आपल्या फॅमिलीसोबत इथे 1 ते 2 दिवस स्टे करण्यासाठी जाऊया, मस्त एन्जॉय करूया. तर काही माहीत नसतं कसं आहे काय आहे, तर त्यासाठी मी माझ्या मोबाईलमध्ये पूर्ण आतला बाहेरचा पूर्ण व्ह्यू असं कॅप्चर करून तुमच्यासाठी यामध्ये घेतलं आहे. जेवणाची ऑर्डर आम्ही आधीच दिलेली होती, त्याच्यामुळे वाट बघत होतो जेवणाची. आणि इथे माझी मम्मी डायनिंग टेबलवर तिची पर्स विसरून आतमध्ये गेली आणि तिची पर्स घेऊन मी तिला आतमध्ये द्यायला चाललेली आहे. ती पर्सची वेळ झाली होती, त्याच्यामुळे भूक लागली होती. भुकेचा टाईम झाला होता आणि जेवण येते तोपर्यंत मोबाईल घेऊन पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना घेतलं मोबाईलमध्ये आणि म्हटलं हाय करा, सांगा माझ्या चॅनलला आम्ही कुठे आलो ते. आणि इथे आलेला आहे आमचा मसाला पापड. कोणीच नव्हतं आलं, मी एकटी होते, सगळे मोबाईलमध्ये बिझी होते. मी खाल्लं थोडंसं आणि नंतर मग सगळेजण टेबलवरती जमा झाले. जेवण येते तोपर्यंत सगळ्यांनी मसाला पापड खाल्ला. आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये आम्ही चिकन, व्हेज मिक्स भाजी, कोल्हापुरी, तसंच रोटी आणि दाल तडका, जिरा राईस असं मागवलं होतं. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. थोडंसं रिलॅक्स झालो. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो, जरा गप्पा गोष्टी केल्या आणि लगेचच चेंज केलं आणि आम्ही निघालो स्विमिंग पूलकडे. कारण की लहान मुलांना खूपच उत्सुकता लागली होती की कधी जाणार पाण्यात, कधी जाणार पाण्यात. त्याच्यामुळे आम्ही पटकन कपडे चेंज केले आणि आम्ही निघालो आता स्विमिंग पूलकडे. तर आपण पोचलो आता स्विमिंग पूलकडे. खूप लांब नव्हतं, जवळच होतं. 1-2 मिनटंसुद्धा चाललो नाही आम्ही, पलीकडेच होतं. तिथे पोचलो आम्ही आणि मी पुन्हा एकदा कॅमेरा घेऊन इकडून तिकडून व्ह्यू कॅप्चर करते तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं आहे. आणि इथे पोचलो मी आता स्विमिंग पूलकडे. सगळेजण येत होते तोपर्यंत म्हटलं काय करायचं तर कॅमेरा घेऊन पूर्ण व्ह्यू कॅप्चर केला. आणि ते म्हटलं माझ्या नवऱ्याला हाय करा. आणि ते पाण्यात गेले, बेलाला घेतलं. बेलाला खेळायचं होतं, कोणी आलं नव्हतं तोपर्यंत तिला मी थोडंसं पाण्यात खेळवलं. खूप एन्जॉय करत होती ती, तिला खूप छान वाटत होतं. आणि नंतर सगळे इथे आले आणि 2 टीम बनवल्या आणि फुटबॉल खेळायला चालू केलं. खूप एन्जॉय करत होते सगळेजण. आणि माझे मिस्टर सगळ्यांचे व्हिडिओ काढत होते, कारण की ते लगेच आले नव्हते पाण्यामध्ये खेळायला. ते थोडे उशिरा आले होते, तर त्यांना म्हटलं तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ तरी काढा. त्यामुळे ते इथे सगळ्यांचे व्हिडिओ काढत होते आणि ते सगळेजण फुटबॉल खेळत आहेत. स्विमिंग पूल खूप मोठा होता आणि त्याचे 2 पार्ट होते. एक जास्त खोल पाण्याचा पार्ट होता आणि एक थोडा कमी खोल पाण्याचा पार्ट होता. जिकडे कमी खोल पाणी आहे तिकडे आम्ही बहिणी थांबलो होतो आणि बाकीचे सगळे इकडे जास्त खोल पाण्यामध्ये थांबले होते. आणि नंतर इथे माझ्या मिस्टरांनी मला जबरदस्तीने इकडे म्हणून खोल पाण्यामध्ये बोलवलं होतं. मी घाबरत होते, पण तरीसुद्धा ते मला म्हणत होते घाबरू नको मी आहे, पण मी घाबरत होते. आणि नंतर मी 1-2 मिनटंसुद्धा नाही थांबले त्या ठिकाणी, बाहेर आले आणि पुन्हा परत जिकडे कमी खोल पाणी आहे तिकडे जाऊन पुन्हा मी माझी एन्जॉय करत बसले. कारण की इकडे मला भीती वाटत होती, खूपच खोल पाणी होतं. आणि हे आहेत माझे वडील, जे की स्विमिंग पूलमध्ये फुटबॉल खेळून दमले, थोडे पोहलेसुद्धा ते पाण्यामध्ये आणि मग इथे रिलॅक्स होण्यासाठी बसले होते. आमचं सगळ्यांचं खेळून झाल्यामुळे पटकन रूमवरती गेलो, आंघोळ केली सगळ्यांनी आणि पटापट रेडी होऊन पुन्हा गार्डनमध्ये गेले मी. बाकीचे सगळे रेडी होत होते. मी ब्लॉग करते त्याच्यामुळे मला पटापट रेडी होणं गरजेचं आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी पटकन रेडी झाले आणि गार्डनमध्ये आले, कारण की गार्डनमध्ये माझे मिस्टर आणि दाजी आणि रुद्र हे क्रिकेट खेळत होते. म्हटलं चला त्यांनासुद्धा व्हिडिओमध्ये घेऊया आणि तुम्हाला दाखवले की ते काय करत आहेत. त्याच्यानंतर आम्ही खूप साऱ्या रील्स केल्या, ज्या की मध्ये रुद्र आणि दाजींनी बिघडवल्या, माझ्या मिस्टरांनी सुद्धा बिघडवल्या. ते सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता.
जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील आणि एन्जॉय करायला भेटेल माझा व्हिडिओ. तर इथे आम्हाला बघा रुद्र आणि नाजींनी व्हिडिओज करून नाही दिले, बिघडवलं आमच्या सगळ्या व्हिडिओज. खूप मजा आली आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही खूप नाचलो. त्या व्हिडिओ मी नाही टाकल्या कारण की त्या खूपच ब्लर आल्या होत्या, त्या तुम्हाला दिसल्यासुद्धा नसता, अंधार झाला होता. आणि नंतर आम्ही आतमध्ये आलो. सगळं खेळून झाल्याच्यानंतर चहा पण पिला. चहाचा सुद्धा व्हिडिओ मी नाही टाकला कारण की खूपच घाईघाई होत होती. इथे सगळेजण पत्ते खेळत होते. आमचा जेवणाची ऑर्डर दिली होती पुन्हा एकदा संध्याकाळच्या. तर जेवण येते तोपर्यंत काय करायचं, तर म्हटलं चला सगळेजण जरा बाहेर फिरून येऊया. बाहेरचा व्ह्यू कसा आहे संध्याकाळी ते मी मोबाईलमध्ये कॅप्चर केले, ते तुम्हाला बघायला भेटेल पुढे. जेवणाची ऑर्डर येते तर काय करायचं म्हणून आम्ही मग गेलो बाहेर. आणि बाहेर गेल्याच्या नंतर पुढे तुम्हाला दिसेल की एक मावशी आहेत, त्या भाकरी करत होत्या. आणि किचन खूप छान होतं, असं खुलं किचन होतं जिथे मस्त हवेशीर तुम्ही स्वयंपाक करू शकता असं ते किचन होतं. तिथे त्या मावशी भाकरी करत होत्या, त्यांना मी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतलं. आणि पुन्हा स्विमिंग पूलकडचा सुद्धा व्ह्यू मी याच्यात कॅप्चर केला आहे. लायटिंग छान वाटत होती स्विमिंग पूलमधली आणि आजूबाजूचा व्ह्यूसुद्धा छान वाटत होता. एकदम शांतता आणि छान वातावरण होतं बाहेर, थंड थंड हवा आणि मस्तपैकी लायटिंग आणि छान शांत वातावरण. याच्यामुळे मी हे सगळं शूट केलं. आणि जो एंट्रन्स आहे केरवाच्या वाडीचा तो सुद्धा मी पुढे कॅप्चर केला आहे. तो सुद्धा खूप छान वाटत होता संध्याकाळचा, म्हणजे लायटिंग जी असते संध्याकाळी खूप छान वाटते, म्हणून मी ते मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी. आम्ही दिवसभर स्विमिंग पूलमध्ये खेळलो, पाण्यामध्ये खेळलो, खूप एन्जॉय केला. आणि दिवसा जे आम्हाला तिथे असं वाटलं नाही त्याच ठिकाणी स्विमिंग पूलकडे गेल्यानंतर असं जाणवलं की बा किती छान आहे वातावरण बाहेरचं, किती थंड थंड मस्त हवा आहे, लायटिंग आहे, शांतता आहे आणि एकदम पीसफुल, म्हणजे मनाला अशी शांती वाटेल असं मस्त छान वातावरण होतं बाहेरचं. आणि बरं झालं आम्ही बाहेर आलो कारण की बाहेरचं वातावरण अनुभवायला भेटलं. गावाकडचं वातावरण वेगळंच असतं, त्यामुळे इथलं सुद्धा छान होतं. आणि हा एंट्रन्सच्या ठिकाणचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही आहे केरवाच्या वाडीची पाटी. इथे मी सगळं कॅप्चर करून घेतलं संध्याकाळी काय वातावरण आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि मग गेलो आम्ही जेवायला. आमचं जेवण आलं होतं, थंड झालं असतं म्हणून आम्ही गेलो जेवायला आणि जेवलो. त्याच्यानंतर काही खेळ खेळलो, गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर मग झोपलो. आणि आता भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग. इथे मी उठलेले आहे. रात्रभर झोप काही आली नाही, वेगळी जागा असल्यामुळे लवकर झोप आली नाही, त्याच्यामुळे मी लवकरच उठले होते. 6:30 वाजले होते तेव्हाच मला जाग आली. आणि मग म्हटलं चला आता सगळे झोपले तर मी काय करू. मग पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतला आणि बाहेर गेले. म्हटलं जरा शांत वातावरण आहे, जरा बाहेर चिमण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज येतो, तर जरा बघूया बाहेरचं वातावरण कसं आहे सकाळी. त्यासाठी मी इथे उठून बाहेर आले एकटीच. आणि हे बघा बाहेर किती छान शांत असं वाटत आहे, मनाला एकदम शांती. सगळेजण झोपले होते आणि मी एकटीच जागी झाले होते, त्याच्यामुळे म्हटलं काय करायचं. तर मग मी कुणाची वाट न बघता लवकर उठले, तर मग घेतली आंघोळ करून पटकन, कारण की मी ब्लॉग बनवते म्हटल्यावर तुम्हाला पटापटा सगळ्या व्हिडिओ शूट करणं गरजेचं असतं. म्हणून मी सगळ्यांच्या आधी रेडी झाली आणि मस्तपैकी तयार होऊन मी पुढे आमराई आहे तिकडे गेले. तिकडचं जे दृश्य आहे ते मी पुढे मोबाईलमध्ये कॅप्चर केले, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आवरल्याच्या नंतर इथे थोडं रिलॅक्स केलं आणि मग नंतर मी रेडी झाले. रेडी झाल्याच्या नंतर आता मी चालले आहे आमराईकडे, कारण की गार्डनच्या पुढे आंब्यांची बाग होती, तिकडे आम्ही चाललो होतो. मी माझ्या मम्मी पप्पांना घेऊन चालले होते. आणि आमराईत गेल्याच्या नंतर काही आंबे होते ते आम्ही तोडले तिथून आणि घेतले. ही आहे आमराई. आंबे पाऊस पडल्यामुळे काही एवढे म्हणजे आले नव्हते, म्हणजे गळून पडले होते. आणि जे काही होते ते मी मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्ही म्हणत असाल की अरे हे वेकेशनसाठी आलेत आणि इतक्या लवकर का उठले सकाळी. तर माझ्या पप्पांना 1 दिवसाची सुट्टी भेटली होती फक्त आणि त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच कामाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही पटापट सगळ्यांनी उरकलं आणि पुन्हा एकदा थोडंसं फिरलो आजूबाजूला, नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही लगेचच घरी जायला निघालो. तर पुढे नाश्ता काय काय केला, काय कसं आहे
नाश्त्याची सोय कशी आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, तर बघत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल. आणि चुकून माझा व्हिडिओ आलाच तुमच्यापर्यंत तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओ ज्या येतील ते बघायला भेटतील. आणि तुम्ही माझे शॉर्टसुद्धा बघू शकता, शॉर्टवरती जाऊन. नवीन चॅनल आहे त्यामुळे सपोर्ट केला तर खूप आभार तुमचे. आणि बघा इथे नाश्ता आलेला आहे आमचा. नाश्त्यामध्ये मिसळपाव, चहा, शंकरपाळी, ब्रेड बटर, जॅम आणि अजून पायनॅपल शिरा. तर इथे मी मला जे मेनू आवडतात ते घेतले आणि नाश्ता करायला गेले. स्विमिंग पूलच्या इकडे डायनिंग टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही तिथे सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, थोडंसं एन्जॉय केलं आणि मग गेलो बिल पे करायला. आणि इथे मी तुम्हाला सांगणार आहे की बिलाची प्राईस काय होती. तर आम्ही फॅमिलीसाठी घेतला होता म्हणून आमच्या बिलाला बिल पडलं 12,000 रुपये एका दिवसाचं, एका स्टेचं. आणि खाण्यापिण्याचे वेगळे, कारण की आपल्यावर असतं आपण काय ऑर्डर करतो त्याच्यानुसार आपल्याला त्याचे बिल पे करावे लागते. आणि त्याच्यानंतर कपलसाठी म्हणाल तर कपलसाठी सुद्धा लो बजेट आणि हाय बजेट अशा रूम्स होत्या, तर त्यानुसार तुम्हाला त्याचे बिल तिथे पे करावे लागेल. आणि सेम खाण्यापिण्याचे वेगळे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? छान वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. जय महाकाल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.